बरं रामदास धोंडे साहेब, काय सांगाल? तुम्ही प्रभागात फिरत आहात, तुम्हाला तुमचा प्रभाग कसा वाटतोय? हवा तेवढा आणि हवा तसा विकास झालाय असं तुम्हाला वाटतंय का? आतापर्यंत सत्ताधाऱ्याने आम्हाला फक्त आश्वासनेच दिलेली आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमची गावं समाविष्ट केल्यापासून आजपर्यंत जी काही कामे केलेली आहेत ती फक्त कागदावरच आहेत. आज असं वाटतंय की पूर्ण या प्रभागामध्ये आज मी मानेरे गावामध्ये फिरत आहे. घाणीचं साम्राज्य आहे, गटरीची दुरावस्था आहे आणि विशेष म्हणजे मी स्मशानभूमीची पाहणी केली असता असं वाटतंय की आपण कुठे आहोत आजच्या घडीला. कारण स्मशानाची फार दुरावस्था आहे. कारण माणूस मेल्यानंतर मोक्षप्राप्तीसाठी ज्या ठिकाणी प्रत्येकाला जावं लागतं, तो गरीब असो वा श्रीमंत असो, आणि अशाही परिस्थितीमध्ये त्या जागेची जेवढी दुरावस्था बघितल्यानंतर असं वाटतंय की आपलं शेवट कशा पद्धतीने होणार आहे. म्हणून आम्ही एकदम स्वच्छ चेहऱ्याचे आम्ही सर्व उमेदवार आहोत. जनतेला आम्ही आवाहन करतो की आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमच्या गावाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. हा सार्थ अभिमान तुम्हालाही असेल की आम्ही एका चांगल्या कॅन्डिडेटला या ठिकाणी निवडून दिलेला आहे. म्हणून प्रत्येकाला एकच रिक्वेस्ट करतो, आमच्या नावापुढे जी मशाल निशाणी आहे त्या मशालीला मतदान करा आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. बरं, तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली? तुम्ही अनेक पदांवरती होतात, तर तुमची सामाजिक व राजकीय वाटचाल एकूण कशी आहे? खरं सांगायचं गेलं तर मातोश्रीचा ढाण्यावर ज्याला म्हटलं जातं, अखंड हिंदुस्थानचे कैवारी म्हणून म्हटलं जातं, हिंदुस्थानचे भाग्यविधाते म्हणून ज्यांना संबोधलं जात होते, ते आमचे स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची एक सभा अचानकपणे मी इयत्ता 5वीला असताना बघितली होती आणि त्याच क्षणी ठरवलं होतं की हा जो कुठला पक्ष आहे त्या पक्षाचं काम करायचं. आणि तेव्हापासून ती वाटचाल मी सुरू ठेवली आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आनंद दिघेंच्या तालमीमध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली आम्ही शिकलो. परंतु माझं कुठेतरी असं म्हणणं आहे की आम्ही ज्या मातोश्रीने आम्हाला घडवलं त्या मातोश्रीचं कुठेतरी ऋण आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी मशाल या चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून उभा आहे. बरं, कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका लागताच बऱ्याचशा घडामोडी आपल्याला बघावयास मिळाल्या. हे राजकीय वातावरण जे तापलेलं आहे, तुम्हाला हे जे काही राजकीय घडामोडी चालल्या आहेत ह्या योग्य वाटत आहेत का? बिलकुल योग्य नाही. लोकशाहीचा गला दाबण्याचा हा प्रकार आहे. कारण लोकशाहीमध्ये म्हटलं जातं की लोकांनी निवडून दिलं पाहिजे, परंतु आता बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे की साम दाम दंड वापरून अनेकांना प्रलोभन देऊन माघार घ्यायला लावलेले, असंच आमचं प्रामाणिक मत आहे. बरं, तुमचा प्रभाग क्रमांक 16 हा आपण बघितल्यास बऱ्याचशा समस्यांनी ग्रासलेला आहे, इथल्या बऱ्याच समस्या आहेत. बरं, तुमचं आता पुढचं विजन काय असणार आहे? कशा पद्धतीने हा प्रभाग, म्हणजे सध्याचं पर्व हे विकासाचं आहे, तर विकासाच्या दृष्टीने आपल्या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्याच्या दृष्टीने तुम्ही कशा? आमच्या जनतेला हेच आव्हान आहे की तुम्ही आम्हाला निवडून द्या. तुमचा विकास जो कागदावर फक्त दिसतोय तशा प्रकारचा विकास न राहता खऱ्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे. कारण मूलभूत ज्या लेडीजच्या सुविधा असतात की पाणी सोडली जर धरत असेल तर सर्व काही व्यवस्थित असते, परंतु या समस्या काही मला वाटतं या ठिकाणी सुटलेल्या दिसत नाहीत. आम्ही चारही उमेदवार निवडून आल्यानंतर ह्या ज्या छोट्या मोठ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करू. 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना आव्हान एकच आहे की कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही आपलं जे मतदान हक्काचं मतदान आहे, बाबासाहेबांनी जो आपल्याला घटनेचा अधिकार दिलेला आहे, तो प्रामाणिकपणे आपण वापरला पाहिजे आणि स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे. मी निलेश अशोक कंबाय, मी प्रभाग क्रमांक 16 अ मधून निवडणूक लढत आहे. माझं चिन्ह आहे मशाल आणि आम्ही चारही उमेदवारांचं मशाल चिन्ह आहे. त्याच मशाल बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा असे मी प्रत्येक नागरिकांना विनंती करतो. काय? माझं नाव उर्मिला ज्ञानेश्वर तरे, प्रभाग क्रमांक 16 मी ब मधून उभी आहे. माझी निशाणी आहे मशाल. सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करून मशालला हे करून तोडून द्या. नमस्कार, मी जान्हवी यश कडू, मी प्रभाग क्रमांक 16 क मधून उभी आहे. मी सर्वांना सांगू इच्छिते की मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना बहुत विजयी करा. मी रामदास दिनकर ढोणे तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की मला राजकारण करता येत नाही, परंतु समाजकारण करता येतं. म्हणून मी मशाल या चिन्हावर उभा आहे. माझं नावासमोरील मशालीचं चिन्ह दाबून मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायला अशी आशा बाळगतो.